नमस्कार मित्रांनो, वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, 2024 वर्ष हे संपले आणि आता 2025 हे सुरू आहे. जानेवारी महिन्यातील आपण काही राशी भविष्य बघितले आणि आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या हप्त्याचे साप्ताहिक राशी भविष्य. मित्रांनो, चॅनलमध्ये नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर जाणून घेऊया फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य. या आठवड्यामध्ये 8 राशींना लाभच लाभ होणार आहे, गुंतवणूक नफा होणार आहे, व्यापारात वृद्धी होणार आहे आणि हा आठवडा सगळ्यांना अनुकूल असणार आहे. मित्रांनो, या सप्ताहात कुठलाही ग्रह पालट नाही. ग्रहस्थिती अशी: हर्षल मेष राशीत, गुरु वृषभ राशीत, मंगळ मिथुन राशीत, केतू कन्या राशीत आहे. रवी, बुध आणि प्लुटो मकर राशीत, तर शनी कुंभ राशीत आहे. शुक्र, राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहे. चंद्राचे भ्रमण मीन, मेष, वृषभ आणि मिथुन राशीतून राहील. रविवारी वसंत पंचमी आहे, मंगळवारी रथसप्तमी आहे, शनिवारी जया एकादशी आहे, रविवारी पूर्ण दिवस पंचक राहील, सोमवारी रात्री 11:17 पंचक राहील. यासह सूर्यसृष्टी, भीष्माष्टमी, दासबोध जयंती यासारखे विशेष दिवसही आहेत. तसेच गजकेसरी योग, परिवर्तन योग असे राजयोग जुळून आलेले आहेत. एकूणच ग्रहस्थितीचा विचार करता कोणत्या राशीवर कसा प्रभाव राहील हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर जाणून घेऊया 12 राशींचे साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. हा आठवडा चांगला आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी अचानकपणे कोणताही निर्णय घेऊ नये. त्याचबरोबर एखादे अवैध काम करण्यास प्रवृत्त होण्याची संभावना आहे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सामान्यच आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष करू नये. जास्त पैसा फुटकळ कामात खर्च करण्याची शक्यता आहे. या आठवड्यात प्रेमीजनांना त्यांच्या नात्यात थोडा तणाव असल्याची जाणीव होईल. विवाहितांनी या आठवड्यात शांत राहावे. या व्यतिरिक्त आपले नाते अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी जोडीदाराच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे त्यांच्यातील सर्व गैरसमज दूर होतील. वृषभ राशी. वृषभ राशींसाठी हा आठवडा सामान्यच आहे. नोकरी करणाऱ्यांचे सकारात्मक विचार त्यांची सर्व कामे पूर्ण करण्यास मदत करतील. नकारात्मक विचार त्यांनी पूर्ण केलेल्या कामात खोडा घालतील. ज्या व्यक्ती नोकरी बदलण्याच्या विचारात आहेत त्यांना थोडे दिवस थांबण्याचा सल्ला देण्यात येत आहे. हा आठवडा व्यापारासाठी चांगला आहे. त्यांचा परदेशात ओळखी होऊ शकतात. एखाद्या कामासाठी कर्ज घ्यावयाचे असेल तर हे आपणास या आठवड्यात मिळू शकते. त्यामुळे सर्व कामे होऊ शकतील. या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या अभ्यासात लक्ष लागणार नाही. असे असले तरी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त होऊ शकते. विवाहितांनी त्यांचे नाते सांभाळण्याचा प्रयत्न करावा. असे केल्याने आपण जोडीदारासह सुखात नांदू शकाल. मिथुन राशी. मिथुन राशीसाठी हा आठवडा सामान्य आहे. ज्या व्यक्ती नोकरीत नवीन संधीची वाट बघत आहेत त्यांना मेहनत वाढवावी लागेल. या व्यतिरिक्त त्यांना वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. घराचे नूतनीकरण करायचे असेल तर अंदाजपत्रक बनवूनच ते करावे. या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या अभ्यासात लक्ष लागणार नाही. काही कारणाने ते मानसिक तणावाखाली वावरत असण्याची संभावना आहे. वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या जोडीदाराच्या सहवासात एकांतात वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. कर्क राशी. कर्क राशीसाठी हा आठवडा चांगला आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती एखाद्या नवीन प्रकल्पात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे वरिष्ठांच्या नजरेत वेगळी ओळख निर्माण होईल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांच्या नवीन ओळखीसुद्धा होऊ शकतात, ज्या व्यापारवृद्धीस उपयुक्त ठरतील. या आठवड्यात आहारावर विशेष लक्ष द्यावे. या आठवड्यात घराच्या नूतनीकरणावर जास्त पैसा खर्च होऊ शकतो. विद्यार्थ्यांना या आठवड्यात मेहनत घ्यावी लागेल. ह्या आठवड्यात युवकांच्या आयुष्यात अशा एखाद्या नवीन व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो की जिला मनातील गोष्ट सांगू शकाल. विवाहितांसाठी आठवडा काहीसा त्रासदायक आहे असे समजले तरी सामंजस्याने आपण हे त्रास सहजपणे दूर करू शकतो. सिंह राशी. सिंह राशीसाठी हा आठवडा मध्यम फलदायी आहे. ज्या व्यक्ती नोकरी करतात त्यांना यशस्वी होण्यासाठी जास्त मेहनत व संघर्ष करावा लागेल. कदाचित वरिष्ठांच्या एखाद्या वक्तव्याने द्विधेत राहू शकता. व्यापाऱ्यांना अपेक्षित फलप्राप्तीसाठी आव्हानांचा सामना करावा लागेल. या आठवड्यात एखाद्या कार्यासाठी आर्थिकदृष्ट्या कठोर पावले उचलावी लागू शकतात. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा प्रतिकूल आहे. प्रेमीजनांना अहंकार बाजूस ठेवावा लागेल
अन्यथा त्यांच्या नात्यात कटुता येऊ शकते. विवाहितांना त्यांचे वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराशी समन्वय साधावा लागेल. कन्या रास. कन्या राशीसाठी हा आठवडा अनुकूल आहे. व्यापाऱ्यांना व्यापारानिमित्त भरपूर प्रवास करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा जास्त कष्टदायी आहे. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण नियमितपणे योगासने करावीत. हा आठवडा अधिक खर्चाचा आहे. घराच्या नूतनीकरणासाठी काही पैसे खर्च करू शकाल. विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. प्रेमीजनांच्या नात्यात आलेली कटुता व गैरसमज या आठवड्यात दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदारासह बाहेर फिरावयास जाऊ शकतात. तूळ. तूळ हा आठवडा चांगला आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कार्यक्षेत्री सावध राहावे लागेल. या दरम्यान वरिष्ठांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालणे टाळावे. व्यापाऱ्यांनी या आठवड्यात कामे सावधपणे करावी लागतील, अन्यथा त्यांना व्यापारात कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. जमीन किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्व बाजू नीट तपासून मगच पुढे जावे. विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी इतर व्यर्थ गोष्टींवरून लक्ष हटवावे लागेल. असे केल्यानेच अध्ययनात यशस्वी होऊ शकाल. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेशी असलेल्या नात्यामुळे काहीसे बेचैन राहतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. मानसिक शांतता भंग पावेल. अशा वेळी संयमात राहणे शहाणपणाचे ठरेल. वृश्चिक रास. हा आठवडा सामान्य फलदायी आहे. ज्या व्यक्तींना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी हा आठवडा प्रतिकूल आहे, तेव्हा या बाबतीत पुढे जाऊ नये. व्यापाऱ्यांसाठी आठवडा सामान्यच आहे. त्यांनी फक्त व्यापार पुढे नेण्यासाठी परिश्रम करत राहावे. सट्टा बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल आहे. ज्या व्यक्तीने एखादे कर्ज घेतले असेल त्यांना कर्जफेड करण्यास आठवडा अनुकूल आहे. प्रेमीजनांची पूर्वीची प्रेमिका त्यांच्याकडे परतण्याची संभावना असली तरी आता पूर्वीसारखे प्रेम राहणार नाही. विवाहितांनी पूर्वीच्या गोष्टी विसरून नाते दृढ करण्याचा प्रयत्न करणे हितावह आहे. धनुरास. हा आठवडा ज्या व्यक्तींनी नोकरीत बदल करायचे त्यांच्यासाठी अनुकूल आहे. सट्टा किंवा शेअर्स बाजारात आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर ती विचारपूर्वक करावी. व्यापारात एखाद्या चुकीमुळे नुकसान होऊ शकते. या आठवड्यात निष्कारण तणाव घेणे टाळल्यास आरोग्य उत्तम राहू शकते. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत ते अति आत्मविश्वासामुळे अयशस्वी होण्याची संभावना आहे. एखाद्या गैरसमजामुळे प्रेमिकेशी आपले भांडण होण्याची संभावना असून त्यामुळे नात्यातील दुरावा वाढू शकतो. वैवाहिक जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. जोडीदारासह बाहेर फिरावयास जाऊ शकाल. मकर रास. हा आठवडा चांगला आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल आहे. योग्यतेनुसार चांगली संधी मिळू शकते. या आठवड्यात व्यापाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे बदल करणे टाळावे. या आठवड्यात शेअर्स किंवा सट्टा बाजारात केलेली गुंतवणूक नुकसानदायी होऊ शकते. ज्यांना तीव्र डोकेदुखीचा त्रास आहे त्यांनी आठवड्यात विशेष काळजी घ्यावी. दिनचर्येत योगासन आणि व्यायामास विशेष स्थान द्यावे. या आठवड्यात विद्यार्थ्यांना नव्याने संधी मिळू शकते. एखाद्या संशोधनात सहभागी होऊ शकता. वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदारासह बाहेर फिरावयास जाऊ शकतात. कुंभ रास. हा आठवडा चांगला आहे. ज्या व्यक्तींना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल आहे. या आठवड्यात व्यापाऱ्यांना उन्नतीची संधी मिळू शकेल. या आठवड्यात प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. निष्काळजीपणामुळे रक्तवाहिन्यांशी संबंधित एखादी समस्या त्रास देऊ शकते. या आठवड्यात घराचे नूतन करण्यास व अनावश्यक वस्तूंच्या खरेदीत जास्त खर्च होऊ शकतो. एखाद्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी हा आठवडा अनुकूल आहे. या आठवड्यात कार्यालयातील एखाद्या व्यक्तीशी जवळीक वाढून त्याचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी भांडण होण्याची संभावना आहे. हे भांडण 4 भिंतीत राहील याचा प्रयत्न करावा. मीन रास. हा आठवडा चांगला आहे असेल तरी नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी एखाद्या समस्येस सामोरे जावे लागू शकते. शासकीय नोकरीत असणाऱ्या 2 व्यक्तींनी नोकरीत बदल करू इच्छित असतील तर त्यांच्यासाठी आठवडा प्रतिकूल आहे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. व्यापारास पुढे नेण्यासाठी परिश्रम करत राहावे. या आठवड्यात वाहन चालवताना काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना आठवडा अनुकूल आहे. एखादा व्यवसायाभिमुख विषयाचा अभ्यास करायचा असेल तर यशस्वी होऊ शकतात. प्रेमिकेशी काही गैरसमज झाले असतील तर हे या आठवड्यात दूर होऊ शकतील. वैवाहिक जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे आपल्या जोडीदारावर शंका घेण्याऐवजी
नात्यात आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आपण जाणून घेतले फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यातील साप्ताहिक राशी भविष्य. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.